एका ही डीपीओ भुईजच नाही, वर्ष नाही आम्ही वर्गाने काढून भुईज बसू. हे सगळं पाणी करण्यात यावे आणि आम्ही सांगितलं ना 3 दिवसापूर्वी की बाबा तुम्ही पाणी करा, नंतर आमच्या विश्वास आणि ज्या तारा आहे त्या तारामुळे ऊस जळतो. ऊस जळाले की 200 रुपये टनाला कारखाना कापून घेतो. विषय द्या तिथं तुम्हाला किती कंडक्टर लागतो, काय जे बदलायचं आहे तुम्हाला आम्ही तो उपलब्ध करून देऊ. बॉक्स पण देऊ, मागणी द्या यांना. तुम्ही एखाद्या आठवड्याभरामध्ये आम्ही बॉक्स देऊन टाकू म्हटलं. सगळ्यात मेजर विषय साहेब चोरीचा. की आज बसतील संध्याकाळी चोरून जाती, याच्याशिवाय माहितीशिवाय होऊ शकत नाही कोणाची पण. जे वेल्डिंग करतात ना ती थोडी चांगल्या क्वालिटीची व्हावी. डीपीला जी वेल्डिंग आहे ना ती थोडीशी म्हणजे त्यातल्या त्यात थोडासा तुम्ही म्हणाल तसं आपण करू. काय तसं नाही. मी त्याला असं नाही म्हणत आहे. तुम्ही जसं तुम्ही काय चांगल्या विषय असं काही म्हणत नाही की तुम्ही काय चुकीचं सांगताय. तुम्ही चोरी जाऊ नये. नाही, चोरी जाऊ नये हे बरोबर आहे. फक्त चोरीचा विषय काय होतोय, उलटा त्याचा सगळ्यात जास्त त्रास आम्हाला होतो. त्याचं कसं असतं की ठीक आहे ट्रान्सफॉर्मर जळाला तर मला तो रिपेअर करून तिथे देता येतो, पण चोरी गेला की मला तो ट्रान्सफॉर्मर तो भंगारमध्येच नवीनच घ्यावा लागतो आणि त्याला कुठेतरी मर्यादा पडतात. मग त्यावेळेस आम्हाला फार अडचणी होतात. मधल्या काळामध्ये आम्ही महाराष्ट्रातल्या 10 स्टोअरमधून आम्ही इकडून तिकडून गोळा करून ट्रान्सफॉर्मर आणले, तेव्हा हा ट्रान्सफॉर्मरचा पुरवठा तर सध्या सुरळीत आहे, आपण देतोय लगेच. पण तो चोरीच्या घटनांमध्ये आपलं काय होतं त्याच्यात थोडंसं आपल्याला आता राजूनगर शहरात 8-10 घटना घडल्या. 4-2 त्या ठिकाणी आहे ना, त्या ठिकाणी काही आपली वस्ती नाही. त्या ठिकाणी असे ट्रान्सफॉर्मर तुम्हाला जर घेता आले, कुठं शिफ्ट करून घेतं, कुठं वस्ती आहे आणि तिथनं प्रस्ताव बनवा, प्रस्ताव बनवा तसे कुठे शिफ्टिंग असतील तर तसं आम्हाला सजेस्ट करा. इथं आपण असं घेऊ शकतो ना आजूबाजूला, असं काढा ना लोकेशन. 100ची डीपी आणि त्याच्यावर 150च्या मोटरी. नवीन डीपी बसवलं साबळेवाडीच्या पण 2 टिप्या चोरीला गेल्या. पहिले की गाव 1 मिनिट मरकळचं पहिले काय काही शहर आहे सुदर्शनवाडी घ्यायची. सुदर्शनवाडीहून नवीन डीपी कधी सँक्शन होती जागा देता येईल आपल्याला, प्रस्ताव करून द्या. फक्त ते लोड म्हणजे अधिकृत लोड भोशामध्ये प्रत्येक गोष्टीवर प्लॉटिंगमुळे मोठ्या प्रमाणात नागरीकरण वाढलंय. नागरीकरणामुळे प्रत्येक गोष्टीवर व्होल्टेज कमी आहे. जुन्या डीपीवरच आता परत नवीन कनेक्शन दिले जातं. त्यामुळे प्लॉटिंगला म्हणा किंवा नागरिकांना बाकीच्या लोडपेक्षा आहे ना कनेक्शन जास्त झालं. ट्रान्सफॉर्मरची कॅपॅसिटी त्याच्या जास्त हे झाली. शेती पंपाचं आपण सोलारवर शेती पंपाचं नाही, घरगुती लाईट. घरगुती लाईट रोड आणि चिचोळ वस्तीला मी 6 महिन्यापूर्वी आमदारांचं लेटर दिलं होतं माने साहेबांना पिंपळगावला पावरावर. पण त्याचा अजून काय फॉलोअप त्यांनी सांगितलं नाही, काय नाही, मला अजून काहीच नाही. काय पत्र दिलं नवीन ट्रान्सफॉर्मर बसवण्याबाबत यांचं काय म्हणतात जे आहेत त्याच्यात लोड कॅपॅसिटी पेक्षा जास्त आहे तिथं थोडंसं प्लॉटिंग वाढते. मग ते सगळं प्लॉटिंग आपण नवीन ट्रान्सफॉर्मर घ्यायला प्लॉटिंग तसं आमच्या गावात बऱ्याच प्लॉटिंगवाल्याने हाईतच लाईनवर टाकले, नवीन ट्रान्सफॉर्मर बसवलं नाही, काय नाही. असं असेल तर दाखवा, सांगा. आहेत ना ते तिथं आपण प्रत्येक गोष्ट विषय आमच्या प्रत्येक भोशामध्ये. एमईसीबीच्या ऑफिसला काही अधिकाऱ्यांशी चर्चा केली तर सध्या जो एमईसीबीचा जो प्रश्न आहे याच्यामध्ये चोरीचं जे प्रमाण आहे डीपी चोरीचं तर ते फार मोठं आहे आणि याच्यामध्ये मोठं रॅकेट असण्याची शक्यता आहे. तर आम्ही आज आयुक्तांना पण भेटणार आहे, कोणी आपले ग्रामीणच्या एस पी साहेबांना पण भेटणार आहे. तुम्हाला पण आमची विनंती आहे की आज हा शेतकऱ्यांच्या दृष्टीने फार जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. कारण डीपी चोरी झाली तर 15 दिवस शेतकऱ्यांना त्या ठिकाणी डीपी करणे, 4-5 दिवस FIR करण्यामध्ये आता ते 8 दिवस प्रक्रियेला महिनाभर शेतकऱ्यांना त्या पाण्यापासून किंवा मग लाईट नसेल, कनेक्शन नसेल तर पाणी देता येतं, त्यामुळे त्यांची पिकं जाण्याची शक्यता आहे. अशा अनेक गोष्टी आणि गंभीर आहेत. त्याच्यामुळं आज एमईसीबीशी देखील आमची सगळ्यांच्या सिस्टममध्ये बैठक होती. यानंतर तुम्हाला पण आमची विनंती आहे की हे रॅकेट मोठं आहे, हे रॅकेट आपल्याला शोधून काढलं पाहिजे आणि ह्या रॅकेटमध्ये एक कडक कारवाई आपल्याला त्या ठिकाणी करावं लागेल. कारण अवघ्या 25-30 हजारासाठी त्याची 5 लाखाची ट्रान्सफॉर्मर, 7-8 लाखाचं 5 लाखाचं ट्रान्सफॉर्मर, 25-30 हजाराच्या कॉपरच्या तारांसाठी हे मोठा हा गंभीर विषय आहे. शेतकऱ्यांच्या दृष्टीने गंभीर आहे.
त्यामुळं माझी तुम्हाला विनंती आहे की आपल्या पूर्व भागाच्या वतीनं जिल्हा परिषद सदस्य या नात्यानं बाजार समिती सभापती या नात्यानं याच्यामध्ये शेतकऱ्यांच्या भावना तीव्र आहेत की बाबा तीव्र का तर आज उन्हाळा आहे तर पाण्याचं शॉर्टेज आहे आणि जर हे ट्रान्सफॉर्मर जर चुरीला गेले तर त्याच्यात FIR 8 दिवस जातात उडती मिळायला 8 दिवस 15-20 दिवस कमी जातात 15-20 दिवस गेले तर त्यांचं सगळं पाण्याचं रोटेशन सगळी पिकं जाण्याची शक्यता आहे त्यामुळे ह्या गोष्टीमध्ये आपण गंभीरपणाने याची दखल घ्यावी काही ज्याच्यामध्ये काळवेळ असेल कोण याच्यात सामील असेल की थोडंसं याच्यात कठोर आपल्याला हे करावं लागेल कारण शेतकऱ्यांच्या दृष्टीने जिव्हाळ्याचा प्रश्न आहे थोडंसं असं याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं असं आहे की आपल्याकडं ज्यावेळी MSCB कडून तक्रार ज्यावेळी येते त्यावेळी लगेच आपण आपला स्टाफ पाठवून त्या ठिकाणी व्हेरीफाय करतो आणि त्याच्यामध्ये गुन्हा दाखल करतो गुन्हा दाखल केल्यानंतर आपण त्याच्यामध्ये जे काही तपासासाठी आवश्यक सगळ्या गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये करायच्या मुळात जी घटना जी घडते की बऱ्यापैकी रिमोट प्लेसेसमध्ये हे होतं म्हणजे जिथं ज्या ठिकाणी आता आपलं नाईटला खास करून तो प्रकार होत असतो रात्रीच्या वेळेस होत असतो तर रात्रीच्या वेळी आपण जे पॅट्रोलिंग आहे ते जे काही पॉकेट्स आपल्याला आहेत त्या पॉकेट्समध्ये आपण करतो परंतु ज्या काही DP लावलेल्या असतात त्या बऱ्यापैकी कुठेतरी ज्या ठिकाणी पाण्याचा सोर्स आहे म्हणजे नदी असेल कनाल असेल किंवा आणखी असेल अशा ठिकाणीपासून त्या ठिकाणी त्यांनी ते DP लावलेलं असतं तर तिथून ते विद्युतची व्यवस्था केलेली असते अशा ठिकाणापर्यंत आपल्याला डायरेक्टली पोहोचता येत नाही पण इनडायरेक्टली आपण डेफिनेटली त्याच्यामध्ये पाठीमागं MSCBचे अधिकारी मनसरे साहेब होते त्यांच्याशी आम्ही त्या विषयावरती पाठीमागं चर्चा केली कारण हा विषय स्वतःहून मी तो गांभीर्याने त्यावेळी स्वतः हाताळलेला त्यांना कारण मी स्वतः मनसरे साहेबांना बोलवून याच्यामध्ये हे केलं की आपण त्याच्यामध्ये एक युनाइटली आम्ही एक हे करतोय की त्याची पॅट्रोलिंगच्या अनुषंगाने त्यांचीही टीम आणि आमचीही टीम नाईटच्या वेळी खास करून असे पॉकेट्स आम्ही जे शोधून काढलेले आहेत त्या पॉकेट्समध्ये खास करून हा बेल्टच पूर्णपणे त्याच्यामध्ये अफेक्ट आहे म्हणजे अगदी कडूसच्या त्या भागातून ते अगदी इकडच्या दावडीच्या त्या भागापर्यंत बराचसा तो भाग आहे तो अफेक्टेड आहे आणि त्या भागामध्ये खास करून आवर्जून स्पेशली याच्यासाठी जे पेट्रोलिंग जे आहे त्याच्यासाठी आम्ही थोडंसं प्रयत्नशील आहे जेणेकरून आम्हाला आता व्हेकल ते अवेलेबल करून देतो बोलले जे व्हेकल आपल्याला अवेलेबल झाले की त्यांचा स्टाफ आणि आमचा स्टाफ असं म्हणून आम्ही त्याच्यामध्ये पेट्रोलिंग करतो हे आपलं प्रिव्हेंटिव्हसाठी आणि डिटेक्शनच्या ह्याच्यासाठी खास करून मी आता त्याच्यामध्ये वारंवार आढावा घेतलेला आहे माझ्याकडे जे काही गुन्हे आहेत त्या अनुषंगानेचा त्याच्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी असे प्रकार घडलेले आहेत आणि अशा आरोपी जे आहेत आपल्याला मिळून आलेले आहेत खास करून त्या मिळून आलेल्या आरोपीवर आमची जी डिटेक्शन ब्रँच आहे ती काम करते त्याचबरोबर टेक्निकल विंग आहे आमची तीही त्याच्यामध्ये आम्ही वर्कआउट करतो आहे ज्या ज्या ठिकाणी आपल्याला असं दिसून येतं की ज्या ठिकाणी आपल्याला काही एव्हिडन्स मिळतं अशा एव्हिडन्सच्या अनुषंगाने सुद्धा आपण त्याच्यातले आरोपी हे निष्पन्न करायचा आणि त्याचा शोध घ्यायचा प्रयत्न या ठिकाणी डेफिनेटली करतो तर खास करून आता आपण आलेच तर त्याच्यानंतर आम्ही आणखी याच्यामध्ये दुप्पट वेगानं याच्यामध्ये प्रयत्न करू की जेणेकरून आपल्याला अशा पद्धतीनं कुठेही प्रकार होणार नाही याची आपल्याला दक्षता घेतली आणि जरी झाला तरी तो कसा उघडकीस आणायचा याच्यासाठी आपण डेफिनेटली